मित्रांनो, अमरावतीहून धारणी येथे जात असलेली खासगी प्रवासी बस सीमाडोहानजीक पुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत. मित्रांनो, 7 जण गंभीर जखमी असल्याने त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती होताच नवनीत राणा या सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचल्या व गंभीर रुग्णांना धीर दिला, तर उर्वरित 18 जखमींवर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची माहिती ही नवनीत राणा यांनी घेतली. मित्रांनो, या भीषण घटनास्थळी 4 जण दगावले होते, तर दोघे उपचारासाठी रुग्णवाहिकेतून परतवाड्याच्या दिशेने निघाले असतानाच रस्त्यात दगावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मित्रांनो, अपघातानंतर तत्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले. घटनेची माहिती अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना सुद्धा मिळाली असता नवनीत राणा या तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचून सर्व जखमी रुग्णांची चौकशी केली. मित्रांनो, यावेळी नवनीत राणांनी प्रत्येक जखमींची चौकशी केली व अपघाताबद्दल माहिती घेतली व लगेच CS सोबत बोलून तातडीने इलाज करण्याचे निर्देश दिले. नवनीत राणा यांना संपूर्ण मेळघाटमधील आदिवासी बांधव यांना मेळघाटाची मुलगी म्हणून त्यांच्याकडे पाहतात. त्याच तत्परतेने नवनीत राणा या आज पुन्हा अपघातग्रस्तांसाठी आज धावून गेले आहेत. हे विशेष. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.